शिक्षकाची मानसिकता सुदृढ असेल तरच गुणवत्ता वाढेल, असं प्रतिपादन मानसतज्ञ मयुरेश डंके यांनी केलं. आजच्या युगामध्ये मोबाईल हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी मोबाईलचा अतिवापर हे तणावाचं मुख्य कारण आहे. शिक्षकांची मानसिकता सुदृढ असेल तरच शाळेची आणि शिक्षकाची गुणवत्ता वाढेल, असे विचार मानसतज्ञ मयुरेश डंके यांनी व्यक्त केले. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त गुणवंत शिक्षक आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिका आयुक्त शीतल तेली उगले या होत्या, तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्ताविकामधून उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी या पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली. माहिती असणं आणि आपलं कर्तव्यामध्ये आपण अधिकाधिक तज्ज्ञ होत जाणं याच्यात खूप फरक आहे. आणि तुम्ही जितके तज्ज्ञ होत जाल ना तितकी तुमची ताणाची लेवल खाली येत जाईल. कारण तज्ज्ञ लोकांना ते सांभाळणं खूप सोपं आहे. पण तज्ज्ञता मिळवण्याच्यासाठीची जी मेहनत घ्यायला पाहिजे ती मेहनत घेण्यामध्ये जर आपण आणखीन आपला वेग वाढवला तर त्याचा फार फायदा होईल असं वाटतं. आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने मी देशभर फिरतो, अनेक शिक्षकांच्यासाठी किंवा शाळांच्यासाठी जे प्रशिक्षण देतो त्याला असं लक्षात येतं ते 8 मुद्दे मला आज तुम्हाला सांगायचे. यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं असं आवाहन केलं. शिक्षण प्रशासन अधिकारी असतात किंवा असिस्टंट कमिशनर आहेत, तुमचे DMC आहेत किंवा आस्थापनाविषयक काही बाबी असतील तर आमचे GADचे डेप्युटी कमिशनर आहेत, मी आहे. परंतु अशी एखादी गोष्ट जी आपल्या इंटरव्हेन्शनमुळं जी अनुप्रिय घटना आपल्याला टाळता आली असती तर अशी टाळणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मुळात ती घडणारच नाही असं बघितलं पाहिजे. या कार्यक्रमात गुणवंत शिक्षक म्हणून अर्चना मनांकलगी, नीता कारंडे, अफरोज बागवान, सुलोचना मुनाळे यांना गौरवण्यात आलं. तर उपक्रमशील शाळा हा सन्मान नुमवी प्राथमिक शाळा सोलापूर तसंच महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक 28 सोलापूर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ माळी आणि स्नेहा पुजारी यांनी केलं, तर प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी आभार मानले. या प्रसंगी पर्यवेक्षक मनीष बांगर, पर्यवेक्षक संतोष बुलबुले, पर्यवेक्षक सुरेश कासार, पर्यवेक्षक भगवान मुंडे, रजनी राऊळ, निलोफर सय्यद यांच्यासह महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या वृत्ताचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी. इटेन बॅटरीज होलसेल आणि रिटेल सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेब्युलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान 8 वर्षे टिकेल. बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते. इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे. तिचं आयुष्यही जास्त आहे. तिचं आयुष्य किमान 8 वर्ष मिळेल. इटेन या एकमेव बॅटरीला 4 वर्ष रिप्लेसमेंट, पुढील 4 वर्ष प्रोराटा वॉरंटी आहे. जितकी जास्त वॉरंटी तितकी काळ टिकते. आम्ही या व्यवसायात 23 वर्षांपासून आहोत. आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज 8 ते 13 वर्ष चालल्या आहेत. आमचा पत्ता 688 दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे. मोबाईल नंबर 9422069391.